जय गो माता। आपल्या भारत देशामध्ये 4 जगद्गुरु शंकराचार्य आहेत। त्यातील एक अधिकृत श्री जगद्गुरु शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज आपल्या खारघर येथे येणार आहेत। त्यांचा उद्देश हाच आहे की संपूर्ण देशामध्ये जी गोहत्या होते गोहत्या कायदा निर्मूलन आपल्याला करायचं आहे। आणि गायीचं महत्व किती आहे हे संपूर्ण भारतामध्ये देशामध्ये गेलं पाहिजे या उद्देशाने आपल्या खारघरमध्ये गोध्वज स्थापना होणार आहे। त्यांनी संपूर्ण भारतभरामध्ये गो प्रतिष्ठा आंदोलन हे छेडलेलं आहे। त्या निमित्ताने खारघर उत्सव चौक सेक्टर 7 इथे ते येणार आहेत। 16 ऑक्टोबर रोजी त्यांची इथं कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। आणि डॉक्टर दुधाळ साहेब जे प्रदेश संयोजक आहेत त्यांच्या वतीने आपण इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आम्ही आयोजक कॉलनी फोरम, मी स्वतः माजी नगरसेविका लीना गरड आणि आमचे मुख्य समन्वयक मधुजी पाटील साहेब आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन करणार आहोत। तरी मी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सांगते की आपण सर्वांनी महाराजांच्या दर्शनाला यावं आणि आपले जगद्गुरु शंकराचार्य यांचे दर्शन घ्यावे आणि सर्वांनी उपस्थित दर्शवावी। जय गो माता। जय गो माता। जगद्गुरु शंकराचार्यजी अविमुक्तेश्वरानंद महाराज 16 ऑक्टोबर 2024 रोजी याच ग्राउंडवर याच ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचा कार्यक्रम गो प्रतिष्ठा आणि गो ध्वज स्थापना या ठिकाणी होणार आहे। तर सकाळी 8 ते 12 या वेळेत होईल। उत्सव चौक खारघर नवी मुंबई। तर सकाळी 8 ते 9 गो ध्वज स्थापना होईल आणि 9 ते 12 याच ग्राउंडवर त्यांचा कार्यक्रम होईल। याचे आयोजक आहेत खारघर फोरम सौ लीना गरड आणि मधु पाटीलजी यांच्या आयोजकाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे। आणि सर्वांना महाराष्ट्रातल्या सर्वांना या कार्यक्रमाला मी आमंत्रित करत आहोत। या ठिकाणी त्यांनी सकाळी 8 ते 12च्या या वेळेस या ठिकाणी उपस्थित राहावं याच्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की जगद्गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहू। धन्यवाद। जय गो माता। वंदे मातरम।